राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण काय असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतोय। तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्यात। बघूया। राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या भेटीमागे राज काय? ठाकरे शिंदेंच्या भेटीनं चर्चांना उधाण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मागील काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बिनसल्याचं चित्र आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं राज ठाकरेंच्या मनात काहीतरी शिस्त आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या नेत्यांची पहिल्यांदाच भेट होतीये। या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे। पालिका सभागृहातील कामकाजात मनसेचं सहकार्य शिवसेनेला राहणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। पुढची वाटचाल आपल्याला आपल्या मर्जीनं करता यावी, ते करत असताना एकनाथ शिंदेंना जर कुठे मदत लागली, एकनाथ शिंदेंच्या पक्षाला जर बहुमत हवं असेल एखादा प्रस्ताव पास करताना, म्हणजे स्थायी समिती असेल, इतर काही समित्या असतील, तर अशा वेळेला मनसेने काय भूमिका घ्यावी या मुद्द्यावर या दोघांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असेल असंही म्हणायला काही म्हणजे त्यात काही वावगं ठरणार नाही। तर कदाचित भविष्याचे संकेत यामधून मिळत आहेत की मनसेची भूमिका ही सत्तेमध्ये असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अधिक सौहार्दपणाची राहील। त्यायोगे महापालिकेतली कामंही होतील, मनसेच्या नगरसेवकांच्या वॉर्डामध्येही काही विकास कामं होतील, त्याला निधीचं वाटप केलं जाईल। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय। उपमुख्यमंत्र्यांकडे राज ठाकरेंचं काहीतरी काम असेल म्हणून त्यांची भेट झाली असावी असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकरांनी दिलंय। काही नाही बघत त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होते ते आम्हाला कुठे माहिती आहे। त्यामुळे काय एवढं त्याला आम्ही पण सिरियसली काम असू शकतं। उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन आम्हाला बोलायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंच महापालिकेच्या काही गोष्टी ना तर आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षप्रमुखांना करू शकतो। त्याच्यात एवढं काय ठीक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमने सामने आले। मनसेनं शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यानंतर संजय राऊतांनी मनसेचा समाचार घेतला, तर चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला दिलेल्या पाठिंब्यानंतर संदीप देशपांडे आणि संजय राऊतांना सुनावलं। या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या याच वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीनंतर आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये काही वेगळी राजकीय समीकरणं जुळून येणार का याची चर्चा राजकारणामध्ये सुरू झालेली आहे।